हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मी पोस्ट खात्यामध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून काम पाहत आहोत. ओके. आजचा टॉपिक आहे आपलं GDSची कामे, की GDSची जॉब प्रोफाईल. सध्या हल्ली जी ॲड निघून आहे तुमची GDSची, या GDS पदाची कामे सोबतच आपण जॉब प्रोफाईल पाहणार आहोत. ठीक आहे. जॉब प्रोफाईल पूर्णपणे पाहणार नाव. थोडीफार जॉब प्रोफाईल विषयी माहिती देतो. आजचा खास करून व्हिडिओ GDSच्या कामांबद्दल असणार आहेत. ओके. चला, सर्वप्रथम मित्रांनो, GDS म्हणजे काय ते सांगून देतो. GDS म्हणजे होते ग्रामीण डाक सेवक. GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक. जेव्हा तुम्ही GDS होता तेव्हा तुम्हाला पोस्टिंग दिली जाते BPM म्हणजे ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये ॲज अ पोस्ट मास्टर म्हणून. ब्रँच ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून. एकदा पोस्ट ऑफिसचे त्याला काय म्हणते, ऑफिस, कोणते ऑफिस कुठे कुठे असतात ते एकदा बघून घेऊ. सर्वात खालच्या स्तरावर आहे BO, त्याला आपण ब्रँच ऑफिस म्हणून म्हणतो. त्याच्यावर आहे SO, त्याला आपण सब ऑफिस म्हणतो. आणि त्याच्यावर आहे HO, हेड ऑफिस. ओके. या तीन गोष्टी तीन ऑफिस लक्षात ठेवा. याच्या पण वर आणखी ऑफिस आहे, ते सध्या तुमच्या कामाचे नाही. ठीक आहे. BO जो असतो ते ग्रामीण लेवल असतात. ठीक आहे. ग्रामीण एरियामध्ये ब्रँच ऑफिस असतात पोस्टाचं. त्यानंतर मोठे शहर किंवा एक तहसील म्हणू शकता. हे छोटे शहर, एक मिनिट, सॉरी, तहसील करतो ना, तहसील किंवा छोटे शहर, छोटे व मोठे. ठीक आहे. छोटे व मोठे. आणि HO असतो खास करून जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा किंवा मोठे शहर. एक प्रकारे तुम्ही समजून चाला. ब्रँच ऑफिस जे ग्रामीण भागात असते, सब ऑफिस पोस्टाचं तहसीलला असते, आणि HO हेड ऑफिस जिल्ह्याला असते. ठीक आहे. ग्रामीण, तहसील आणि जिल्हा, फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकी लक्षात नका ठेवू. आता GDS कुठे काम करतो, तर ग्रामीण भागामध्ये ॲज अ पोस्ट मास्टर, ब्रँच ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून काम करतो. ब्रँच पोस्ट मास्टर. आता सोबतच मित्रांनो, GDSला BPM पण दिले जाते आणि ABPM ही पण पोस्ट दिली जाते. ठीक आहे. ABPM ही पण पोस्ट दिली जाते. हे दोघंही ग्रामीण इलाक्यात असतो. कुठे, तर BO मध्ये. आणखी मित्रांनो, एक डाक सेवक म्हणून पद दिले जाते. हे असते तुमचं SO मध्ये. ठीक आहे. SO मध्ये, काही बाबतीत HO मध्ये पण. ओके, लक्षात ठेवा, काही बाबतीमध्ये HO मध्ये पण. ग्रामीण भागामध्ये BO मध्ये 2 व्यक्ती असते, BPM आणि ABPM. एखादी वेळेस आणखी एक तिसरा व्यक्ती GDS म्हणून किंवा डाकसेवक म्हणून राहू शकतो. खास करून तुम्ही फक्त 2च व्यक्ती पकडा. आणि डाकसेवक तुमचा SO मध्ये असतो, सब ऑफिसमध्ये असतो, जे की तहसील किंवा एक शहराच्या ठिकाणी राहते. ओके. इथपर्यंत गोष्टी समजल्या, हे तिघं समजले. आता फक्त तिन्ही व्यक्तींचे कामं बघून घेऊ आपण फास्टमध्ये. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं, सर्वात पहिलं आहे GDS BPM. यांची कामे कोणती आहेत ते सांगू देत तुम्हाला. काही नाही, पोस्टाचे ब्रँच ऑफिस सांभाळणे, BPM म्हणजे कोण, तर ब्रँच ऑफिसचा पोस्ट मास्टर. आणि जर का तो पोस्ट मास्टर असेल तर पूर्णच्या पूर्ण ऑफिस त्याला सांभाळावे लागणार आहे. ओके. पोस्टाचे ब्रँच ऑफिस सांभाळणे, पोस्टाचा पूर्ण व्यवहार सुरळीत, पोस्टाचा त्या ऑफिसचा व्यवहार सुरू आहे की नाही ते पाहणे. ओके. आता मी पूर्ण गोष्टी इथे प्रॉपरली लिहून आणल्या, जेणेकरून तुम्हाला एकही पॉईंट मिस झाला नाही पाहिजे, यासाठी सर्व गोष्टी मी इथे लिहून आणला. ओके. बघा, इथे तुम्हाला लेखापडीची कामे पण पाहावे लागेल. लेखापडी म्हणू किंवा लेखाजोगा म्हणू शकता. लेखापडीची कामे. ठीक आहे. पोस्टाचे रेकॉर्ड्स वगैरे आहे ते तुम्हाला इथे सांभाळावं लागेल. ठीक आहे. पोस्टाचे रेकॉर्ड्स सांभाळावे लागेल. तुमच्या ऑफिसमध्ये जे काही तुमच्या ऑफिसचे जे काही रेकॉर्ड्स तुम्हाला HO किंवा SO मध्ये पाठवायचे आहे ते सांभाळणे.
किंवा तिकडून आलेले वरच्या ऑफिसमधून आलेले रेकॉर्ड्स तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे. ओके, चला. म्हणजेच काय तर तुमच्या ऑफिसमधले किंवा ब्रँच ऑफिसमधले रेकॉर्ड जे आहे, जे वर पाठवायचे ते वर पाठवायचे आणि जे वरून आलेले आहे ते ऑफिसमध्ये ठेवायचे. सगळे व्यवहार तुम्हाला करावं लागेल, सांभाळावं, पूर्ण ऑफिस तुम्हाला सांभाळावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर मार्केटिंग, त्यानंतर शासनाच्या योजना, पाहणे, गावकऱ्यांपर्यंत पोहोचणे. ठीक आहे, किंवा कस्टमरपर्यंत पोहोचवणे, ठीक आहे. हे मराठीत लिहितो. कस्टमर म्हणजे ग्राहक. ठीक आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. ओके, ग्राहकांपर्यंत म्हणण्यापेक्षा तुम्ही गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. शासनाच्या ज्या काही योजना आहे, ज्यांना ज्या योजनांचं काम पोस्टाकडे दिलेलं आहे, अशा योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. ठीक आहे. त्यानंतर अदर काही ज्या पोस्टाच्या योजना आहे, पोस्टाच्या स्कीम आहे, ऑफिसच्या योजना किंवा स्कीम म्हणू शकता. त्यामध्ये तुम्ही PLI, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, PLI, ग्रामीण भागामध्ये RPLI, खास करून तुम्हाला RPLI काढावं लागेल इथे. ठीक आहे. त्यानंतर IPPB अकाउंट, पोस्टाचे विमे, पोस्टाचा अपघात विमा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला गावकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहे. सोबतच मित्रांनो, तुम्हाला याच योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, संमेलने आयोजित करणे. ओके, हा मुद्दा फार कमी असतो, एवढ्या तुम्हाला काम करावं लागेल. आणि महत्त्वाचं त्यानंतर IPPB, तुम्ही ऐकलं असेल, पोस्टाची बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. या बँकेचा व्यवहार पाहणे. ठीक आहे. व्यवहार करा. ठीक आहे. पाहणे. यामध्ये IPPBचे खाते काढणे, ठेवी स्वीकारणे, ग्राहकांकडून किंवा गावकऱ्यांकडून ठेवी स्वीकारणे, त्याला आपण डिपॉझिट म्हणतो. आणि हे विड्रॉल वगैरे, ओके, देणे. गावकऱ्यांची ठेवी स्वीकारणे, विड्रॉल करणे. सोबतच IPPB या अकाउंटद्वारे त्याला काय म्हणते, अपघात विमा. ठीक आहे. अपघात विमा इत्यादी काढणे. ओके. आता IPPB अकाउंट किंवा पोस्टाची जी बँक आहे, त्याचे व्यवहार पाहण्यासाठी तुम्हाला वेगळा इन्सेंटिव्ह दिला जाईल, ज्यावर तुम्ही जवळपास 3,000 तुम्हाला कमाई करता येईल महिन्याची. काही GDS लोक आहेत जे 10,000पर्यंत कमाई करताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्यांचं काम जरा ते जास्त करेल. आता एवढं तुमचं काम आहे. यामध्ये काही पॉईंट सुटले का ते पहा तुम्ही. ऑफिस सांभाळणे, तुम्हाला म्हटलं मी पूर्णच्या पूर्ण ब्रँच ऑफिस सांभाळणे. आणि हा जो आहे BPM जो आहे तो लीडर असतो ऑफ ABPM अँड डाक सेवक. ठीक आहे. डाक सेवक आणि ABPM यांचा लीडर असतो, कोणतर BPM लीडर असतो. ठीक आहे. ऑफिसची सर्व कामे पाहणे, रेकॉर्ड्स वगैरे सांभाळणे इत्यादी सर्व तुम्हाला कामे इथे करावे लागतील. झालं इथपर्यंत. हे झालं ॲज अ BPM, ॲज अ ब्रँच ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून GDSची कामे. त्यानंतर ABPM, GDS ABPM म्हणून तुम्हाला कोणती कामे करावी लागतील ते सांगतो. सर्वात महत्त्वाचं आहे BPM यांना सहाय्य करणे.
करणे, बीपीएम यांना सहाय्य करणे. त्यानंतर मेल किंवा पोस्टाची जी डाग आहे, पोस्टाचे जे टपाल आहे ते कुठून आणणे, तर मेल किंवा डाग म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही बॅग म्हणू शकता. ठीक आहे. पोस्टाची जी बॅग आहे किंवा पोस्टाचे जे टपाल आहे ते कुठून आणणे, तर एसओ किंवा सब ऑफिस मधून तुमच्या बीओ मध्ये आणणे. ठीक आहे. आणि तुमच्या बीओचे अकाउंट्स किंवा कागदपत्रे किंवा पत्रव्यवहार वगैरे तुमच्या एसओ मध्ये नेणे. ठीक आहे. मध्ये नेणे. ठीक आहे. बीओचा काही रेकॉर्ड्स असतील, बीओचे ब्रँच ऑफिसचे काही रेकॉर्ड्स असतील, काही कागदपत्रे असतील, ते सगळे तुमच्या एसओ मध्ये नेणे, अकाउंट्स वगैरे तुमचे एसओ मध्ये नेणे. ओके. इत्यादी कामे आहे. त्यानंतर स्टॅम्प मारणे, टपालावर स्टॅम्प मारणे. त्या स्टॅम्प म्हणजे काय, तर पोस्टाचा सील म्हणू शकता त्याला. पोस्टाचा जो सील असतो, पोस्टाचा जो स्टॅम्प असतो, तो स्टॅम्प मारणे. त्यानंतर टपाल वाटणे. ओके. मग आहे जशा तुम्ही पोस्टाच्या बॅग, आपल्या बीओच्या बॅग हे एसओ मधून तुम्ही बीओ मध्ये बॅग आणल्या, तशाच बीओ मधून बॅग किंवा मेल बॅग वगैरे किंवा डाग म्हणू शकता त्याला तुम्ही, एसओ मध्ये नेणे. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे बीओ आणि एसओ दोन्ही मध्ये चक्र मारण्याचं काम बीपीएमचं असेल आणि टपाल वाटणे, हे दोन कामे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बीपीएम तुम्हाला काय सांगितलं मी, हे बीपीएम यांचं काम पोस्टाचा संपूर्ण व्यवहार पाहणे. कोणता, तर ब्रँच ऑफिसमध्ये पोस्टाचा संपूर्ण व्यवहार करणे, पाहणे, व्यवहार सुरळीत चालू आहे की नाही ते पाहणे. ठीक आहे. एवढं काम. त्यानंतर एबीपीएमचं काम फक्त दोनच लक्षात ठेवा, डाग, मेल किंवा पत्र तुमच्या एसओ मधून, सब ऑफिस मधून ब्रँच ऑफिसमध्ये आणणे आणि ब्रँच ऑफिस मधून सब ऑफिसमध्ये नेणे. ठीक आहे. आणि सोबत तुमचं टपाल वाटणे आणि टपालावर स्टॅम्प मारणे. हे 2-3 एवढे काम लक्षात ठेवा, तेच काम महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता ह्या मेल किंवा डाग जेव्हा तुम्ही नेता तेव्हाच तुम्हाला बीओचे अकाउंट्स वगैरे नेता येते, ते सोबतच काम होते. ओके. चला, आणखी तुमचं बीपीएमचं काम काय, तर एबीपीएम वर नजर ठेवणे. एबीपीएम आपलं काम व्यवस्थित करत आहे की नाही ते पण पाहणे. एकत्रित पाहता ज्युनियरवर लक्ष ठेवणे हे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता जेव्हा जीडीएस तुम्ही जेव्हा डाक सेवक असेल कशामध्ये, एसओ मध्ये किंवा एचओ मध्ये. खास करून एसओ मध्ये, एसओ सब ऑफिस मध्ये असतो, एचओ मध्ये पण कधी कधी असतो, बऱ्याचदा एचओ मध्ये पण असतो. ठीक आहे. तेव्हा काम कोणतं महत्वाचं, टपाल वाटणे, फील्ड वर्क आहे, टपाल वाटणे आणि स्टॅम्प मारणे. स्टॅम्प मारणे हे दोनच आहे महत्वाचे काम, बाकीचे काही तेवढे. आणखी जेव्हा तुम्ही डाक सेवक असतात तेव्हा आणखी तुम्हाला काम आहे, मेल किंवा डाग हे जे पोस्टाची बॅग असेल ती बॅग कुठे नंतर बस स्टॉपवर पोहोचवणे, बसमध्ये पाठवणे. ठीक आहे. बस स्टॉपवर पोहोचवणे. ठीक आहे. बस स्टॉपवर पोहोचवणे आणि संबंधित बसमध्ये डाग टाकून देणे. ठीक आहे. बसमध्ये पाठवणे.
तुम्हाला बसमध्ये चढायचं नाही, बसमध्ये प्रवास करायचा नाही, फक्त त्या संबंधित बसमध्ये टाकून द्यायचं आहे. ठीक आहे. शिक्के मारणे पण आहे इथे, हो स्टॅम्प मारणे ठीक आहे. बॅग ओपन करणे वगैरे, ओपन करणे ठीक आहे. ज्या बॅग मेल किंवा पोस्टाच्या बॅग असते त्या बॅग ओपन करणे इत्यादी कामे तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर IPV अकाउंट सांभाळणे, IPV अकाउंट काढणे, IPVचे अकाउंट काढणे. त्यानंतर किंवा त्याला तुम्ही डिपॉझिट आणि विड्रॉल म्हणू शकता ना, डिपॉझिट आणि विड्रॉल ठीक आहे. डिपॉझिट आणि विड्रॉल करणे IPVचा. आता या कामासाठी IPPB किंवा पोस्ट पेमेंट बँक हे काम करण्यासाठी तुम्हाला वेगळा इन्सेंटिव्ह दिला जाते. ठीक आहे, वेगळा इन्सेंटिव्ह तुम्हाला दिले जाते. इथे वेगळे पैसे तुम्हाला दिले जाईल. त्यावर तुम्ही 3,000 रुपये कमाई करू शकता एक्स्ट्रा पर मंथ 3,000 रुपये कमाई करू शकता. कारण की मी काढायचो त्यावेळेस, मी हे काम करायचो त्यावेळेस 3,000 रुपये मी पर मंथ कमायचो, जे एक्स्ट्रा इन्कम असेल तुमचं. ओके, सोबतच तुम्हाला PLI RPLI किंवा पोस्टल लाईफ इन्शुरन्स, रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स काढतात, त्याचे पण तुम्हाला वेगळं इन्सेंटिव्ह मिळते. ठीक आहे, ते पण तुमची एक्स्ट्रा इन्कम, ते पण तुमचं एक्स्ट्रा इन्कम आहे. ठीक आहे, IPV अकाउंट इथं पण असेल आणि पोस्टाचं अकाउंट तुमचं ABPM यांना पण तुम्ही IPV अकाउंट काढता येते. ठीक आहे, अरे IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे पण तुम्हाला इथे अकाउंट काढावं लागेल. अकाउंट काढणे, त्यानंतर डिपॉझिट आणि विड्रॉल ठीक आहे, इत्यादी काम तुम्हाला करावं लागेल. आणि ABPM यांना पण वेगळे इन्सेंटिव्ह मिळेल. 3,000 रुपयापर्यंत कमाई करू शकता तुम्ही IPPB खाते, IPPB बँक सांभाळून. ओके, हे झालं पूर्ण तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. सर्व व्यवहार पुन्हा एकदा रिपीट करतो. काय रिपीट करतो? ज्या गोष्टी महत्त्वाच्या तेच गोष्टी तुम्हाला सांगतो आता इथे. GDS जेव्हा तुम्ही BPM असाल, ब्रँच ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर असाल, तेव्हा तुम्हाला पोस्टाचा संपूर्ण व्यवहार त्या ऑफिसचा, ब्रँच ऑफिसचा संपूर्ण व्यवहार सांभाळावा लागेल. खास करून इथं तुम्हाला काउंटरवर बसावं लागेल आणि तुम्हाला एकट्यालाच इथे काउंटरवर बसावं लागेल. काउंटरवर बसल्यानंतर तुम्हाला कोणतं काम करायचं तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक याचं खाते सांभाळणे हे काम करायचं आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी बाकीच्या आहेत ते तुम्हाला इथे करावं लागेल. ओके, चला. त्यानंतर ABPM महत्त्वाचं काय तर टपाल वाटणे, पोस्टाची डाक जे आहे, ब्रँच ऑफिसची डाक जे आहे ते सब ऑफिसमध्ये नेणे आणि सब ऑफिसची डाक जी आहे ब्रँच ऑफिसमध्ये आणणे. ठीक आहे, एवढं वरवरचं लक्षात ठेवा फक्त, बाकी आतमध्ये जास्त जायची गरज नाही सध्या तरी तुम्हाला. ओके, आणि डाक सेवक जर असेल तर तुम्हाला टपाल वाटणे आणि बॅगा बस स्टॉपवर पोहोचवणे, बस स्टॉपच्या बॅगा सब ऑफिसमध्ये आणणे, ऑफिसमध्ये आणणे, बस एवढेच काम आहे. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, थँक्यू. आणि कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. थँक्यू. ओके, जॉब प्रोफाईलबाबत माहिती सांगायची राहिली होती. जॉब प्रोफाईलमध्ये काही नसते मित्रांनो, तुमचं पहिलं पेमेंट लिहून घ्या. पेमेंट किंवा सॅलरी म्हणू शकता, जे की तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट BPM आणि ABPM, डाकसेवक ठीक आहे. डाकसेवक किती असते ते सांगतो. बेसिक वगैरे आणि DA वगैरे सगळं पकडून तुम्हाला सांगतो. डायरेक्ट एक सांगतो आकडा. इथे BPM म्हणले 14,000 किंवा 12,000 इकडे 12,000 तुम्ही पकडू शकता. ओके, संपला इथे विषय. 12,000 14,000. ओके, याच्यामध्ये काय करतात तुमचं इथे बेसिक प्लस DA सगळं पकडून तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट सांगत आहे इथे. आणि डाकसेवक म्हटलं तुम्हाला 14,000 किंवा 16,000 कसे ते GDSचे प्लस SO मध्ये काम करायचे तुम्हाला आणखी 10,000 मिळेल. असे 24,000 ते 26,000 तुम्हाला इथे डाकसेवक म्हणून तुम्हाला इथे काम मिळेल. ओके, काय झालं इथे समजलं कुठं तर. आता इथे एवढं पेमेंट 10,000 14,000 12,000, इथे डायरेक्ट 24,000 26,000 का असं का ते सांगतो. किंवा इथे 22 पण तुम्ही जर राहू शकते.
12 + 10 22 पण राहू शकते, की 10,000च्या ऐवजी 9,000 1-2,000चा तुम्ही डिफरन्स 2-3 हजाराचा डिफरन्स ठेवू शकता. एकंदरीत पाहता 23-24 किंवा 26,000पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट तुमचं ॲज अ डाक सेवक कुठे तर एसओमध्ये किंवा एचओमध्ये सब ऑफिस किंवा हेड ऑफिसमध्ये तुमचं एवढं पेमेंट राहते. आता इथं आणि इथं एवढा डिफरन्स का ते सांगतो. या ठिकाणी तुम्हाला पत्र असते 12, एक ॲव्हरेज सांगतो 12, म्हणजे 10 ते 15 म्हणू शकता, 10 ते 14 म्हणू शकता पत्र असते एवढे. आणि या ठिकाणी तुमचे पत्र होते 30 कधी कधी 50. ठीक आहे, एवढे पत्र राहते. हा डिफरन्स आहे. आणि बाकी तुम्हाला काम तर वेगळं आहे ते करावं लागेल. ठीक आहे, हाच डिफरन्स आहे. इथे कमी पत्र असते, इथे जास्त पत्र असते. जेवढे हे आर्टिकल सांगतं आर्टिकल प्लस साधे आणि तेवढेच 30 ते 50 तुमचे साधे. ठीक आहे, एकंदरीत पाहता इथं तुम्ही आर्टिकल आणि साधे मिळून हो 12-20 तुमचे इथं पत्र एवढे राहते आणि इकडे एवढे डेलीचं सांगता तुम्हाला पत्र वाटण्याचं काम तुमचं इथं एवढं असते, इथं थोडं जास्त असते, म्हणून तुमचा पगार इथे जास्त असेल. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त जर तुम्ही IPPBचे खाते काढत असतील आणि IPPBचे काही व्यवहार करत असतील तर तुम्हाला मंथली कमी, हे ॲव्हरेज सांगता बरं 3,000. ओके, 3K 12K म्हणजे 1000 असते. ठीक आहे, चला इथे 14 आणि 3 17,000 तुम्ही पाडू शकता. या ठिकाणी 12 आणि 3 15,000 पाडू शकता. आणि इथे 14,000 24 25 26 27,000 तुम्ही इथे पाडू शकता. ओके, कधी एचओ आणि एसओमध्ये एवढं तुम्हाला पेमेंट मिळते. आणि हां, जेव्हा तुम्ही सुरुवातीला GDS म्हणून लागाल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त या दोनपैकी तुम्हाला एक पोस्ट मिळेल. ओके, या दोनपैकी एक पोस्ट मिळेल. इकडे मिळायचे खूप कमी चान्सेस आहे सुरुवातीला. नंतर जेव्हा तुमची सर्व्हिस होईल 6 महिने 1 वर्ष होईल तेव्हा तुम्ही इकडे येऊ शकता, विलिंगनेस अर्ज देऊ शकता. इकडे जेव्हा तुमची वॅकन्सी खाली होऊन जाईल 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर 1.5-2 वर्षानंतर तुम्हाला काम करता येईल. नाहीतर मग तुम्हाला प्रमोशन होईपर्यंत तुम्हाला इथं राहावं लागेल. ओके, प्रमोशनचा व्हिडिओ तुम्हाला मी ऑलरेडी दिलेला आहे. आणि हां, तुम्हाला ड्रेस नसतो, खाकी ड्रेस काय तुम्ही युनिफॉर्म म्हणू शकता, त्याला युनिफॉर्म नसतो. ठीक आहे, GDSला खाकी युनिफॉर्म नसतो, तर कोणाला असतो तो पोस्टमनला असतो. ठीक आहे, पोस्टमनला असतो. GDSला खाकी युनिफॉर्म नसतो तर पोस्टमनला असतो. ओके, आणि MTSला पण असतो. आता तुमचं थोडं प्रमोशन जॉब प्रोफाईल म्हटलं तर तुमचं प्रमोशन बघून घ्या. हां, कामाचे ठिकाण तुमचं ग्रामीण भाग राहील. कामाचे ठिकाण ग्रामीण भाग, ग्रामीण एरिया किंवा ग्रामीण इलाका तुम्ही म्हणू शकता. कधी जर तुम्ही BPM, ABPM आणि BPM असाल तर. ठीक आहे, ABPM आणि BPM असाल तर. जर तुम्ही डाक सेवक कुठे HO आणि SO मध्ये असाल तर हे यावेळेस तुमचं तहसील किंवा छोटं शहर किंवा मोठं शहर किंवा डिस्ट्रिक्ट राहील. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. प्रमोशन बघून घ्या थोडं. प्रमोशन किंवा बढत्या मराठीतले आणि थोडंसं बढत्या किंवा बढती कशा होईल ते सांगतो. बघा, भारतीय डाक खात्यामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात खालची पोस्ट आहे GDS. ओके, GDS. आता GDS म्हणजेच काय तर ABPM, BPM आणि डाक सेवक हे तिन्ही पण मिळून तुमचे GDS बनते. ओके, सर्वात खालची पोस्ट GDS आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला MTS 2 वर्षानंतर, तिथून 3 वर्षानंतर पोस्टमन, तिथून पुन्हा PA, इथे 3 इयर, इथे 2 इयर, इथे 3 इयर. ठीक आहे, असं प्रमोशन तुम्हाला करता येते एक्झाम देऊन. GDS to MTS 2 वर्षानंतर तुम्हाला एक्झाम देता येते. हे डायरेक्ट 5 वर्षानंतर, किंवा मग GDS नंतर MTS होऊन पोस्टमन बनता येते किंवा डायरेक्ट पण पोस्टमन बनता येते 5 वर्षानंतर. ठीक आहे, हे वर्ष काउंट करा चला तुम्ही. डायरेक्ट PA पण बनता येते 8 वर्षानंतर. ओके, चला एकदा मला चेक करू द्या प्रमोशनचं बरोबर आहे का. 3 2 3 एक मिनिट सॉरी थोडं चुकलं. 3 इयर 2 इयर. ठीक आहे, असं आहे ते.
GDS टू MTS, MTS टू पोस्टमन, पोस्टमन टू PA. ठीक आहे. PA म्हणजे काय तर पोस्टल असिस्टंट आणि याच्यावर पण असते IP, इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. ठीक आहे. याला वर्ष 8 वर्ष. 8 वर्ष. ठीक आहे. इथपर्यंत. आता तुम्हाला डायरेक्ट GDS टू MTS होता ते एक्झाम देऊन, GDS टू पोस्टमन होता ते डायरेक्ट एक्झाम देऊन, GDS टू PA होता ते पोस्टल असिस्टंट होता ते डायरेक्ट एक्झाम देऊन. ठीक आहे. GDS टू MTS, MTS टू पोस्टमन पण होता ते, पोस्टमन पण PA पण होता ते. ठीक आहे. तर तुम्हाला असं पण सरळ उभं पण जाता येते किंवा डायरेक्ट पण जाता येते. फक्त तुमचे वर्ष काउंट होईल तेवढी सर्व्हिस तुम्हाला काउंट करावी लागेल. ठीक आहे. बघा, GDS झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षामध्ये MTS, 3 वर्षानंतर एक्झाम देऊन MTS होऊ शकता आणि त्यानंतर आणखी 2 वर्षानंतर एक्झाम देऊन पोस्टमन होऊ शकता किंवा डायरेक्ट GDS पासून 5 वर्षानंतर तुम्ही डायरेक्ट पोस्टमन पण होऊ शकता, परंतु 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर. ओके. ही सर्व्हिस तुम्ही अशी उभी पण काउंट करू शकता किंवा डायरेक्ट पण काउंट करू शकता. तुम्हाला GDS टू डायरेक्ट PA व्हायचं असेल तर 3, 2, 5, 5, 3, 8 वर्ष तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. आता याच्यानंतर जे वर आहे, तुम्हाला पोस्टल असिस्टंट झाल्याच्या नंतरच तुम्हाला इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट IP होऊ शकता 8 वर्षानंतर. ठीक आहे. जेव्हा तुम्ही PA होता, PA झाल्यानंतर तुम्हाला IP होता येते. GDS टू डायरेक्ट IP होता येत नाही. ठीक आहे. चला, हे झालं तुमचं प्रमोशन. 2 वर्षामध्ये तुमचे MTS होतात. इथे नंतर आणखी 3 वर्षांनंतर तुम्ही MTS व्हाल, आणखी 2 वर्षानंतर पोस्टमन व्हाल, आणखी 3 वर्षानंतर PA व्हाल. ओके. इथे तुमचं पेमेंट असते, एक ॲव्हरेज सांगतो 14K किंवा 12K, 12,000 किंवा 14,000. ठीक आहे. इथे ॲव्हरेज सांगतो 28 ते 29,000 तुमचं पेमेंट इथे राहील. इथे सांगतो स्टार्टिंग पेमेंट करता बरं 33,500, तुम्ही 33 पकडून घ्या, सर वाटलं 34 पकडा नाही तर. ओके. चला, इकडे तुम्ही 45च्या आसपास तुम्ही 43, 45, 42 करून घ्या. ठीक आहे. एक ॲव्हरेज पेमेंट, स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे मी सांगत आहोत. ठीक आहे. जर तुमची इथे जॉब प्रोफाईल झाली, मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. समोर आणखी कोणता व्हिडिओ लागते तुम्हाला ते मला कमेंट करा. ओके. थँक्यू.